मित्रांनो, कर्नाटक साईडला मेंगलोरच्या आसपास घी रोस्ट हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ केला जातो. आणि हा घी रोस्ट करताना प्रामुख्यानं मटन, चिकन किंवा त्याच्यामध्ये प्रॉन्स वापरले जातात. आज आपण हा घी रोस्ट जो आहे तो अंड्याच्या साह्याने आपण करणार आहोत. आज आपण करणार आहोत एग घी रोस्ट. जरासा वेगळा पदार्थ आहे, पण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. मी किशा काका पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. आज जो आपण हा एग घी रोस्ट करणार आहोत त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पहिल्यांदा आपण बघून घेऊ. हा एग घी रोस्ट आपण 4 लोकांसाठी करणार आहोत, त्यामुळे आपण इथे 4 अंडी घेतलेली आहेत. त्याच्या बरोबरीने आपण तूप घेतलेलं आहे, अर्धा कप तूप आहे. त्याच्याशिवाय याचा मसाला जो आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो. हा सगळं भाग जो आहे हा मसाल्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने मिरच्या लागणार आहेत. इथं आपण 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल मिरच्या ह्या आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लसूण लागणार आहे, 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. चिंच लागणार आहे, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1/2 चमचा मेथी दाणा आणि अर्धा चमचा मोहरी. या पद्धतीनं हे सगळं साहित्य घेऊन आपण आपला एक घी रोस्ट करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे. आणि त्याच्या बरोबरीने आपण छोटासा गुळाचा तुकडाही त्याच्यामध्ये घालणार आहोत. चला तर पहिल्यांदा आपण याचा मसाला भाजून घेऊ. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ह्या घेतलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत. आणि चिंच सुद्धा आपण थोड्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे. गरम पाणी घ्यायसाठी. आणि या दोन्ही गोष्टी आपण भिजवून बाजूला ठेवणार आहोत. मित्रांनो, या घी रोस्टसाठी ह्याचा मसाला सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्या मसाल्यासाठी आपण सर्वप्रथम मंद गॅसवर थोड्या मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत. यामध्येच आपण 2 चमचे धने घालणार आहोत, 1 चमचा जिरे घालणार आहोत, 1 चमचा बडीशेप घालणार आहोत आणि मोहरी घालणार आहोत. मंद गॅसवर खरपूस भाजून घेणार आहोत, म्हणजे याचा वास चांगला सुटला पाहिजे. तुझा हा मसाला सगळा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे. आपण हा थंड होण्यासाठी एका प्लेटवर काढून घेऊ. आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत. आता हा आपला मसाला थंड झालेला आहे. आपण तो मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. त्याच्यामध्ये भिजवून घेतलेल्या मिरच्या घालणार आहोत, लसूण घालणार आहोत, चिंच थोडी आपण जी घेतली होती ती चिंच घालायची आहे आणि एक छोटासा गुळाचा तुकडा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि हे सगळं आपल्याला बारीक पेस्टमध्ये वाटून घ्यायचं आहे. मित्रांनो, या पद्धतीनं हा आपला मस्त छान मसाला तयार झालेला आहे. या मसाल्याचा वापर करून हे आपले एग घी रोस्ट आपण तयार करणार आहोत. मित्रांनो, या घी रोस्ट तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण अंडी तयार करून घेणार आहोत. अंड्यांना सगळ्या बाजूने उकडलेली अंडी जी आहेत आपल्याकडे त्यांना सगळ्या बाजूने असे टोचे मारून आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो आतपर्यंत जाऊ शकतो. अशा तऱ्हेने आपली सगळी अंडी जी आहेत ती अशी आपण टोची मारून घेऊ. सर्वप्रथम आपण 1-2 चमचे तूप या कढईमध्ये घेणार आहोत आणि या तुपामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये आपली अंडी जी आहेत ती आपण एक अंड सोडून ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत. ही सगळी अंडी जी आहेत ती आपण या तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. चारी बाजूनं त्याला व्यवस्थित याचं कोटिंग व्हायला पाहिजे. ही आपली अंडी आता परतून झालेली आहेत. आपण ही अंडी बाजूला काढून घेऊ. सगळी अंडी जी आहेत ती आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता या कढईमध्ये आपण राहिलेलं तूप सगळं घालून घ्यायचं आहे.
आणि ह्या तुपामध्ये हा आपण करून घेतलेला जो मसाला आहे तो सगळा मसाला घालून घेणार आहोत. हा मसाला आपण या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा मसाला आता आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांडीत धुवून ते पाणी घालून घेणार आहोत आणि हे परत एकत्र आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि ह्याला एक चांगली उकळी आणायची आपल्याला. आता हा मसाला आपला चांगला आपण उकळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जी अंडी तयार करून घेतली होती ती एक एक अंडा या आता हे शिजायला ठेवून आपली 5 मिनिटं झालेली आहेत. हे अंडी आपली छान या मसाल्याबरोबर शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत आणि हे एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं ही आपली आजची एग घी रोस्टची रेसिपी तयार झालेली आहे. मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.